आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। हुतात्मा पानसरे प्राथमिक बालक मंदिर येथे माता पिता चरणपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी। धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेला संलग्न असलेली हुतात्मा बालक मंदिर येथे आज झालेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपल्या आईवडिलांचे चरणपूजन करून खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री जाधव सर हे ज्येष्ठ शिक्षक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आपलं नांदेडचे संपादक शिवराज पाटील गाडीवान, साईनाथ पाटील मोकलीकर, सौ वर्षाताई, सौ उषाताई, चंद्रशेखर आसवार सर, शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पालकतवार हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ राठोड मॅडम यांनी केले, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई ही प्रार्थना सादर करून उपस्थिताची मने जिंकली। सर्व मान्यवर स्वागत मुख्याध्यापक यांनी केले, तर सूत्रसंचालन विठ्ठल हिमगिरे सर यांनी केले। आभार अश्विनी रामोड यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व स्टाफने मेहनत घेतली। सदरील कार्यक्रमस्थळी हुतात्मा बालक मंदिर येथे 30 ते 40 आईवडिलांची उपस्थिती होती, तर जवळपास 30-35 चिमुकल्यांचे पालक त्या ठिकाणी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। अत्यंत ग्रामीण भागातून आलेल्या ह्या विद्यार्थ्यांना बालपणापासूनच संस्काराचे धडे देण्याचे कार्य ह्या शाळेतून केले जात आहे। हुतात्मा पानसरे प्राथमिक बालक मंदिर येथे अत्यल्प फीसमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अंगणवाडी, बालवाडी, LKG, UKG, नर्सरीचे शिक्षण दिले जात आहे। चिमुकली मुले जेव्हा आपल्या आईवडिलांची चरणपूजन करीत होती, तो अत्यंत भावनिक क्षण होता। यावेळी उपस्थितांच्या सर्वांचे डोळे पाणावले होते। आपल्या बालकांना अत्यंत लहान वयामध्ये आईवडिलांचे चरणपूजन करणे, त्यांचा मान राखणे, आदर राखण्याची शिकवण देणाऱ्या हुतात्मा पानसरेच्या बालक मंदिर शाळेचा हा स्तुत्य उपक्रम पाहून अनेकांनी कौतुकाची थाप शाळेच्या संयोजन समितीला दिली आहे। धर्माबाद शहराचं वैभव असलेल्या हुतात्मा पानसरे शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। उपस्थित कार्यक्रमाला सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीआधी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। धर्माबाद शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती। चिमुकल्यांचा हा आईवडिलांप्रतीचा भाव पाहून अनेकांनी कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना दिली आहे।